स्नेनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या संधीची आपण वाट पाहत होतो ती वाट पाहण्याची जी संधी आहे आणि ती वेळ आहे ती निघून गेलेली आहे. आणि जी शेवटची संधी आहे आणि ती संधी म्हणजे आज आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ते म्हणजे शिक्षक बनण्याचे जी पात्रता परीक्षा होती ती पात्रता परीक्षानंतर आता शिक्षक बनण्यासाठी जे अभियोगिता चाचणी आहे त्याची तारीख आलेली आहे आणि तो कोणत्या महिन्यात होणार आहे ते सुद्धा आलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे परिपत्रक आलेलं आहे हे परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं हे परिपत्रक आहे. आपण आपला तर्क लावत होतो मेमध्ये होणार आहे, मार्चमध्ये होणार आहे, ऑगस्टमध्ये होणार आहे, परंतु मे ते जूनचं यांनी या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. पहा, शिक्षक अभियोगिता व बुद्धिमापन चाचणी टेट परीक्षा 2025 म्हणजे ही तिसरी टेट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंतची ही तिसरी टेट होणार आहे. 2 टेट झालेल्या आहेत आणि आपले सर्व विद्यार्थी शिक्षक म्हणून पण रुजू झालेले आहेत. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया म्हणजे शिक्षक भरतीकरिता शिक्षण अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2025 परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीचे आयोजन कधी केले जाणार आहे, मे आणि जून या महिन्यात करण्याचे ठरवलेले आहे, नियोजित आहे. तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी. तुम्हाला सांगितलं जात आहे की 2 ते 3 महिन्याआधीच तयारी सुरू करा, हे असं सांगितलं जात आहे. जे विद्यार्थी टेट म्हणजे TET आणि CTET परीक्षा पास आहे, पेपर 1ही पास असतील तरी चालेल, पेपर 2 असेल तरी त्यांना देता येणार आहे आणि दोन्ही पेपर पास असतील तरी देता येणार आहे आणि CTET पण दोन्ही पेपर पास असतील तरी देता येणार आहे आणि एक असेल तरी देता येणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. त्यांनी पूर्वतयारी करायची आहे. आणि मे जून आता चालू आहे, मार्च आपल्याकडे उरलेला आहे. मार्च एप्रिल मे हे 3 महिने उरलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 90 दिवसाचा अभ्यास करायचा आहे. बघा परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेचं वेबसाईट आहे mscpune.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सदर संकेतस्थळावर भेट द्यावी. आपल्याला ते संकेतस्थळ पाहत राहणं गरजेचं आहे. आपल्याला कधी टेटचं फॉर्म भरायची डेट येईल तेव्हा ते तुम्हाला तेव्हा सुचणार म्हणजे तेव्हा समजणार आहे. हे परिपत्रक आजचं परिपत्रक आहे. विद्यार्थी मित्रांनो, 21/3चं परिपत्रक आहे. अनुराधा ओक या आयुक्ता यांच्या सहीनिशी हे परिपत्रक निघालेलं आहे आणि ही आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांना वाटत होतं की भरती होणार की नाही, भरती होणार की नाही, कारण दोन्ही टेटच्या मधामध्ये आपल्याला माहिती आहे 3 ते 4 वर्षाची गॅप होती, 5 वर्षाची गॅप होती, परंतु हे एका वर्षानेच ही टेट काढली जात आहे आणि ही तिसरी टेट असणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जे CTET आणि TET विद्यार्थी जे पास आहेत सर्व विद्यार्थ्यांना ही आनंदाची बातमी आहे. वारंवार मी सांगत होतो की येणारा काळ हा शिक्षकांचा सुवर्ण काळ असणार आहे आणि या सुवर्ण काळामध्ये आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे, हे लक्षात घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, पुढला व्हिडिओ आपला हा सिलेबसच्या संदर्भात असेल. डेली आपल्याला काही ना काही अपडेट आपल्या या चॅनलवरती मिळत राहील. त्याकरिता आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला हे कायमस्वरूपी अपडेट मिळत राहील. धन्यवाद. आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.